कशा प्रकारचे वर्तमान आणि भगवान कृष्णाला सांगितलं. ऐका मला काय सांगायचं आता पुढे. तिने बातमी दिली की असं असं झालं. आता आपला सासरा मरण पावला. मग भगवंताने काय केलं? वाक्य आहे चांगलं आहे का. सासऱ्याच्या मरणाबद्दल आपल्याला अत्यंत वाईट वाटलं, हे कृष्णानं दाखवलं. वाक्य कळलं तुम्हाला. आता कृष्णाला काय आहे, देवाला काही याच्याबद्दल चिंता नाही, कारण मरणाऱ्याबद्दल तो पुढे दुःख करत असेल. पण तरी आपला सासरा गेला म्हणून मला खूप दुःख झालं, हे कृष्णानं दाखवलं. म्हणून व्यवहारात तुम्हाला हे करता आलं पाहिजे. तुम्हाला जर संसाराचा काळ चांगला ठेवायचा असेल तर त्याच्याकरता आपल्याला या कृती करता आल्या पाहिजे. दाखवलं. आणि मग सत्यभामे श्रीकृष्ण हस्तिनापुरामध्ये निघून गेले आणि द्वारकेला आले. त्यांनी शतधन्वाला मारलं, मणिहरण करण्याचा निश्चय केला. आता शतधन्वानं कृष्णाचा निश्चय समजला. त्याने कृष्णाशी युद्ध करण्याकरता कृतवर्माने अपूर्व्याचं साह्य घेतलं. पण कृष्णाच्या पुढे कोणाचं चालणार आहे. पुढे कृष्णाने त्यांचा पाठलाग केला, त्यांचं शिव चक्राने उडवलं. समंतक मणी त्यांच्याजवळ सापडला नाही. कृष्णाला वाटलं, बलरामाने कृष्णाला सांगितलं असेल की शतधन्वाने तो मणी द्वारकेमध्ये कोणाजवळ तरी ठेवलेला आहे, त्याकरता तू शोध कर आणि मिथिला नगरीला मी जनक राजाकडे जातो. त्या अवधीमध्ये धृतराष्ट्रपुत्रांनी त्या ठिकाणी गदायुद्ध शिकले. आता इकडे मात्र ऐका, त्या शतधन्वाने काय केलं, तो मणी, कारण आपल्या पाठीमागे कृष्ण लागलेला आहे, हा आपला नाश करेल म्हणून त्याने अगोदरच तो मणी अक्रूराला देऊन टाकला होता. अक्रूराला बघा हे कशी गतकथा आहे. अक्रूरला दिला. आता मणी कोणाजवळ होता? अक्रूराजवळ. आणि अक्रूर तो मणी घेऊन कुठे गेलेला होता? वाराणसीला, काशी. लक्षात घ्या, काशीला गेला. आता पहा, तीर्थाच्या ठिकाणी राहतोय आणि त्याच्याजवळ तो समंतक मणी आहे आणि त्या मण्यापासून दररोज 8 भाग सोनं तयार होत होतं. आता सज्जन माणसाजवळ एवढा पैसा तयार होतोय तर सज्जन माणूस काय करील? बोला. दुर्जनाजवळ एवढा पैसा तयार होतोय, तो दुर्जन काय करील? आता तो घंट वेगळं वेगळं आहे की नाही, आलं तुमच्या लक्षात? दुर्जनाजवळ जर पैसा तयार झाला तर त्या पैशाचा वापर दुर्जन वाम मार्गात करतो, वाईट कामात करतो. पण सज्जनाजवळ जर पैसा तयार झाला तर सज्जन मात्र वाईट कामात तो पैसा खर्च करत नाही. पण इथे अजून एक गोष्ट आहे, एक महत्वाची अजून आहे का. सज्जनाच्या बाबतीत बरं, दुर्जनाच्या बाबतीत एक तर्फी न्याय आहे, पण सज्जनाच्या बाबतीत सांगतो. बरेच माणसं सज्जन आहे, त्यांच्याजवळ भरपूर संपत्ती आहे. ध्यानात ठेवा, वाक्य चांगलं ऐका जरा. एखाद्या वेळेला दुर्जन तरी त्याला स्वास्थ्य लाभण्याकरता त्याचा पैसा चांगल्या कामात खर्च करतो. ध्यानात ठेवा. पण एखादा सज्जन भलं मोठं का थोडं त्याच्या जवळ, पण त्याची सत्कर्मी रती नसल्यामुळे आणि तो कृपण असल्यामुळे तो त्याच्या धनाचा एक पैसाही खर्च करत. हे ध्यानात ठेवा, हे चिंतन आहे. म्हणून ज्ञानोबांना हे सांगावं लागलं, दया सत्कर्मी रती वाढव. काही काही माणसं म्हणतात, महाराज आपलं असं आहे, मी कोणाचं मागतही नाही, कोणाचं खातही नाही आणि कोणाला देत नाही. काय फायदा तुला? काय फायदा आहे? काय या गोष्टी खात नाही, देत नाही, खाईन देई. दोन्ही गोष्टी करायला, खा ना, द्यायची ताकद पाहिजे, खायची ताकद पाहिजे. हक्कानं खायचं आणि आपली वेळ आहे तर आपण हक्कानं द्यायचं. सत्कर्म करताना आपली रती असली पाहिजे. कारण तुम्हाला सांगतो, किती तुम्हाला परमार्थ करू द्या,
बऱ्याच लोकांना परमार्थ खूप कळतो, खूप डोलतात माणसं देव धर्म करताना. ते डोलणारे वेगळे आहे, ध्यानात ठेवा. पण सत्कर्मी रती हे ध्यानात ठेवा, अत्यंत महत्वाचं वाक्य आहे. कारण सत्कर्म करणारे नुसते सत्कर्म नाही, तर त्याच्यात प्रेम असलं पाहिजे, रती असली पाहिजे आणि सत्कर्माची आवड असली पाहिजे. कारण हा वेळ महत्वाचा असतो. माझा हा कोण होता? अक्रूर. तो सज्जन वृत्तीचा आणि दानशूर वृत्तीचा. आणि मग त्यानं काय केलं असेल? त्याने विचार केला असेल की आपल्याजवळ एवढ्या प्रकारचं जे धन मिळत आहे, आता संचय होत आहे, मग आपण पुण्यक्षेत्राच्या ठिकाणी आहे. तुम्हाला सांगतो, अन्य क्षेत्रापेक्षा पुण्यक्षेत्र महत्वाचं आहे. पैसा लुटून नाही द्यायचा कोणाला. आता आम्हाला सांगायला काय लागतं, पण तुम्ही काय म्हणतात, महाराज किती कष्ट करतो, आम्हाला किती कष्टाने मिळवले पैसे. बरोबर आहे तुमचं, म्हणून आम्ही सांगतो तुम्हाला लुटून द्यायचं नाही कोणाला. काही आता उदाहरण असते, वाटप नका करा, देऊ नका, पण देत असताना सत्कर्मी रती आणि दुसरं वाक्य ध्यानात ठेवा, सत्पात्री दान. म्हणजे पुण्यक्षेत्राच्या ठिकाणी पैसा खर्च झाला पाहिजे, चांगल्या क्षेत्रात आणि चांगल्या कामात. विनाकारांचे तुमचे पैसे खर्च नाही करा, चांगल्या कामात आणि चांगल्या क्षेत्रात. कारण अन्य क्षेत्रापेक्षा पुण्यक्षेत्र महत्वाचं असतं. पुण्यक्षेत्र महत्वाचं असतं. ज्या ठिकाणी पुण्यकर्म आहे त्या ठिकाणी. मग याने काय केलं? दान धर्म सुरू केला अक्रूरानं, यज्ञयाग सुरू केला. आता हे केल्यामुळे काय झालं, त्याला दानपती ही पदवी मिळाली. आणि द्वारकेमध्ये अशी अफवा पसरली की कृष्णानं अक्रूराला वाराणसीमध्ये पाठवलेला आहे. बलराम सत्यभामा यांचे त्याच्यावर विश्वास बसलेला आहे. कृष्णाने अक्रूराला बोलावलं, गोष्टी विचारल्या. शतधन्याने हा मनी तुझ्याकडे ठेवला आहे, ही गोष्ट मला माहिती आहे. तू सत्राजिताचा नातू म्हणजे सत्यभामेचा पुत्र याच्याकडे असला पाहिजे. पण अक्रूरा तू आचार संपन्न असल्यामुळे तुझ्याजवळ असणं ते योग्य आहे. पण अक्रूरा, तर माझं एवढं काम कर, बलराम दादाला आणि बलराम दादाला या ठिकाणी असं वाटतंय की तो मनी माझ्याजवळ आहे, म्हणून माझ्यावरचा आळ गेला पाहिजे. त्याच्याकरता तू लोकांच्या समोर फक्त तो मनी दाखव आणि लोकांचा संशय दूर कर. अक्रूराने तो मनी कृष्णाच्या समोर ठेवला आणि मग कृष्णाने तो लपवून ठेवला. अशा पद्धतीची जी शंका होती ती सर्वांची आता दूर झाली. पुन्हा भगवान परमात्म्यानं अक्रूरालाच तो मनी आपला दिला. या अशा गोड गोड कथा आहे. आता या कथेतले जे काही तत्व मी तुम्हाला सांगितले ते फार महत्वाचे आहे. कारण धनाचे दोन परिणाम आहेत. ऐका, योग्यरित्या चिंतन दिलंय ते. तीन परिणाम सांगितले. तीन तुमच्याजवळ असलेले धन याचे तीन परिणाम जीवनामध्ये घडतात. म्हणजे कोणते? सुभाषित त्याला चिंतन सांगतो, माझ्याजवळचं नाही. दानम भोगो नाशः. ऐका, तीन. दानम भोगो नाशया द्विसो गतया भवन्ति वित्तस्य यो न ददाति न भुङ्क्ते तस्य तृतीया गतिर्भवति. किती गोड म्हणजे. पहिला परिणाम आहे दान. मी तुम्हाला सांगणार आहे. पहिला परिणाम आहे दान करणे. दुसरा परिणाम आहे उपभोग आणि तिसरा परिणाम आहे नाश. आता खालची ओळ काय सांगते? यो न ददाति न भुङ्क्ते तस्य तृतीया गतिर्भवति. आता पहिला परिणाम काय म्हणतो की दान. आता दान दान असा शब्द वापरला की बरेच माणसांना काय म्हणा, दान करा दान करा दान करा म्हणताय तुम्ही. आम्ही किती कष्टाने मिळवलं का दान करत बसा? नाही आमची इच्छा दान करायची. आम्हाला किती कष्ट पुरले आम्हाला माहिती आहे. ठीक आहे, देऊ नका. पण आता दुसरा वाक्य आहे का?
तुमच्याकडे पैसा आहे, धन आहे, चांगलं कर्म आहे, तुमची इच्छा केल्याची नाही आहे, देऊ नका. पण दुसऱ्या यादीत बसा. दुसरी यादी पहा काय आहे. पहिली यादी दान कर धर्माची, पण दुसरी यादी आहे उपभोगाची. म्हणजे तुमच्याजवळ जर पैसा असेल तर कमीत कमी तुम्ही तुमच्यासाठी तरी त्या पैशाचा वापर. हे दुसरं महत्वाचं आहे बरं अजून. कारण या दोनही गटातनं बसणारे माणसं आहे. तो पहिला गट मी समजू शकलो की तो म्हणतो मी कष्ट केले, खूप कमवलं, असं झालं, कसं काय करायचं, आमची काही इच्छा नाही, तुम्हाला कसं याला आमच्याला कसं देवाला कसं, मी कशाला देऊ नको. पण निदान कमीत कमी तू तर तुझ्या घरी चांगली पोळी भाजी करून खा. चांगला लाईट लावणं, कांडी लावून होती, आता छोटासा बल्ब कशाला लावतो. भरपूर आहे का थोडं, पण बल असा लावतो. तुटलेली चप्पल घालतो आणि 12 वाजेपर्यंत भाजी बनवत नाही का? वाट पाहतो कोणी आणि एवढं का थोडं आहे. ध्यानात ठेवा, हे वाक्य तुम्हाला कसं सोपं वाटलं, पण इतकी वस्तुस्थिती आहे की तुम्ही पहिल्या गटात बसले नाही. तुमच्याजवळ असून तुम्ही तुमच्या स्वतःसाठी जर जगत नसाल तर तुमच्या त्या धनाचा तिसरा प्रकार आहे नाश. म्हणून माणसाने या पहिल्या 2 यादीत बसलं पाहिजे. ध्यानात ठेवा, कधी या दुसऱ्या 2 यादीमध्ये आपण बसलंच पाहिजे. दानम भोगो नाशहा, म्हणून दान आणि उपभोग. तुमची इच्छा नसेल तर तुम्ही स्वतः करता तरी करा. स्वतः याच्यापेक्षा जास्त कोणतं प्रवचन सांगू तुम्हाला? कारण हे प्रवचन आम्ही काय सांगू शकतो, आम्ही अशा प्रत्येक घरांमध्ये फिरून येणारी माणसं आहे की जळता जळणार नाही, पण तो लाईट असाच असतो. लक्षात ठेवा, अरे हे जीवन परत परत भेटणार नाही, हा आनंद तुमच्या जीवनात भेटणार नाही. आणि तुम्हाला सांगतो, जेवढं आपण समर्पणाची भावना कराल, हा अनुभव आमचा स्वतःचाही आहे, जेवढं तुम्ही समर्पण कराल त्याच्या दुप्पट तो परमात्मा तुमच्याकडे पुन्हा भरतो. समर्पणाची भावना अवघड आहे. माझ्याजवळ आलेलं हे जर उपकरण मी फटकन इथे टाकलं डॉक्टर साहेबांच्या खांद्यावर, तर घरी जाईपर्यंत मला 2 उपकरणे येतात. माझा अनुभव आहे. 2 लगेच. इथे 50 रुपये मी जर व्यासपीठावरचे कोणाला दिले तर अशा रस्त्यानं गोलगोल फिरताना 400 रुपये घरी घेऊन जातो मी. तुम्ही काही माझ्या घेणार नाही आहे. लक्षात घ्या, मी माझी अनुभूतीच सांगतो तुम्हाला. फक्त मी काही करलं नाही, मी मला मिळालं पण मी 100 रुपये खर्च केले इथे. आणि असा न जाताना असा गोल गेलो फक्त. तर 4 असे ठिकाणं भेटतात, या महाराज बसा. चहाही भेटतो, दूधही भेटते, कॉफी भेटते, दक्षिणाही भेटते. हे समर्पणाचा भाव आहे. हे तुम्हाला अनुभव दिला मुद्दा मी. कारण जेवढं आपण हे समर्पण कराल, सत्कर्मात बोलतोय अजून ते, कुपात्री दान देऊ नका. ज्या दानाचा वापर योग्य ठिकाणी होणार नाही तिथे अजिबात दान करू नका, देऊ नका तिथे. कारण तुम्ही दिलेल्या दानाचा योग्य वापर झाला पाहिजे. रस्त्याने अनेक लोक हरिहरी करतात, मागतात तुम्हाला, आणि लगेच तिकडे जाऊन ते पितात. आपलं दया आहे ते पिकाय, ती दान महत्वाचं. अनेक जबरदस्तीने येतात तुमच्याकडे धर्मकार्य करता मागतात, तेही महत्वाचं. तर आपल्या अंतःकरणपूर्वक सत्कर्माच्या ठिकाणी आणि परमार्थ तत्वाचा विचार करण्याकरता आणि आपण आपलं जीवन मंगलमय करण्याकरता हे तत्व आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. कारण दया सत्कर्मी रती वाढवे, संतांचं त्याच्यासाठी म्हणणं आहे. कारण काही माणसं सज्जन आहे पण त्यांची सत्कर्मात आवड नाही आहे, आणि ती आवड निर्माण झाली पाहिजे. अक्रूरानं तो मनी आता कृष्णासमोर ठेवला, पण भगवंतानं काय केलं, तो त्याला दिला. कारण तो तुझ्याजवळच असला पाहिजे आणि तू आता सत्कर्माचं कार्य चालू ठेव, अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी आपला दिला.
शुकाचार्य म्हणतात परीक्षित राजा पांडव आता लाक्षागृहामध्ये होते. चोहोकडे वार्ता पसरली, पण पुन्हा ते द्रुपद राजेच्या दृष्टीला दिसले. कृष्ण सात्यकी यादवांसह इंद्रप्रस्थी गेला. कृष्णाला पाहून सर्वांना आनंद झाला आणि श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी प्राप्त होताच पांडव उठले. भीमावली सांगितल्यात इथे